पल्लवी मोरे, जिसे प्यार से हम लोग पल्लू बोलते हैं। ब्यूटी एंड ब्रेन्स, ये जो कोट है ना, इसमें बहुत सूट करता है। क्लास 11 से ऐसे हम लोग एक दूसरे को जानते हैं, बट हमारी फ्रेंडशिप कब इतनी गहरी हो गई पता ही नहीं चला। इंटर्नशिप में और प्रिपरेशन ईयर ये तो मतलब एक्सीलेंट टाइम था हम लोगों के लिए। इतना मेमोरेबल है, इतनी अच्छी मेमोरीज है हमारे साथ में। हंसते भी थे, रोए भी बहुत है, बहुत अच्छा टाइम स्पेंड किया यार हम लोगों के साथ। इतनी डिटरमिन्ड और इतनी डेडिकेटेड लड़की है ना ये, चाहे फिर उसका प्रोफेशन हो या फिर उसके मदरहुड हो या हम फ्रेंड्स ही क्यों ना हो, बहुत डेडिकेटेड है। जब मैं नागपुर जाया करती थी अपने घर, मुश्किल से 4-5 दिन का प्रोग्राम होता था, जिसे फोन करती थी, चाहे कितना भी हेक्टिक शेड्यूल हो, शी ऑलवेज मेक इट अ पॉइंट टू मीट मी। इतना हेक्टिक शेड्यूल, प्राइवेट प्रैक्टिस, छोटे बच्चे, बट स्टिल कभी कभार तो मैं ही मना कर देती थी कि यार जाने दे, अगली बार मिल लेंगे, बट शी वाज लाइक अगली बार फिर मिलेंगे, बट ये मोमेंट तो नहीं छोड़ना है। थैंक यू सो मच पल्लू फॉर बीइंग विद मी। पता है यार, नागपुर छूटने का ना सबसे बड़ा यही दुख है कि यार तुझसे मुलाकात नहीं हो पाती। जल्दी मिलना है यार तुझसे, वेटिंग फॉर डिसेंबर। लव यू पल्लवी, माझ्यासाठी पल्ली, माझी बालमैत्रीण। हा व्हिडिओ तयार करताना मी अगदी फ्लॅशबॅकमध्ये गेली, अगदी लहानपणी। पल्लवी आणि मी एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहायचो। लहानपणी आपण खेळलेले खेळ, लपाछुपी, लगोरी, बॅडमिंटन, गच्चीवर बसून गप्पा करणे, भूतांच्या, प्लॅनेट्सच्या, त्या सुरेख आठवणी आहेत तुझ्यासोबतच्या। GMC नागपूरमध्ये सोबतच आपण एका बाईकवर यायचो जायचो। लेक्चर्समध्ये बसून तू, मी आणि दीपिका डॉट गेम्स खेळणे, टिकटॉक खेळणे, त्या खूप मजेशीर गोष्टी आहेत तुझ्यासोबत। पल्लवीची ती एक हॉलमार्क डायलॉग असायचा, शी, ते आजही आठवलं की हसू येतं। पल्लवी अगदी सरळ, भोळी, अतिशय प्रामाणिक आणि एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह मुलगी आहे। अभ्यासात तर ती अगदी हुशार आणि एकपाटी आहे। शी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ब्युटी विथ ब्रेन्स। आणि जी ब्रांच तू निवडली आहे ॲज अ करिअर म्हणून, डर्मॅटोलॉजिस्ट, ती अगदी तुला शोभते। आजही जेव्हा मी तुला बघते ॲज अ लीडिंग डर्मॅटोलॉजिस्ट इन अ नागपूर, मला तुझा खूप अभिमान आणि आनंद वाटतो। आणि ज्या रीतीने तू तुझा परिवार आणि तुझं करिअर सांभाळतेस, हे बघून मला तुझं खूप कौतुक वाटतं। यू आर अ जेम ऑफ पर्सन पल्लवी, अँड आय लव्ह यू। हाय पल्लू, जगातल्या खूप कमी म्हणजे 0.001% कमी लोक आहे ज्यांच्यासोबत जायच्या आधी मी कॉन्शियस होते। त्याच्यातनं एक पल्लवी आहे। कारण मी असं जरी केलं पल्लवीसमोर, तू स्किनला हात नको लावू, तू काही नको करू, डोळे का बरं काळे झाले, असं आहे, तू झोपली नाही का, म्हणजे इतकं तिचं हे असतं। आणि तिच्या आवडीचीच ब्रांच तिने घेतली की स्किन घेईन मी। आणि माझा प्रत्येक पेशंट जोही जातो पल्लवीकडून इम्प्रेस होऊनच येतो की मॅडम किती छान दिसतात, मॅडम किती सुंदर आहेत। मी म्हणते त्यांना, आम्ही मॅडमला लहानपणापासून पाहून राहिलो। पल्लवी एक मैत्रीणपेक्षा आता ती फॅमिली झाली आहे। म्हणजे आधी तर पल्लवी दीपिकाच असायच्या, पण हळूहळू इतक्या वर्षांमध्ये नागपूरला असल्यामुळे पण पल्लवीचा इतका आधार आहे, एक प्रकारचा तिचा मॉरल सपोर्ट आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत पल्लवीच्या। जसं मला काही झालं रात्री म्हणजे, किंवा कधी मला असं वाटलं की नाही मी खूप लो आहे, तर मी लगेच पल्लवीला फोन करते। आणि पल्लवी इज लाईक माय स्कॅव्हेंजर। म्हणजे इवन माझ्या बाळाच्या प्रॉब्लेम्सपासनं माझ्या माहितीने कुठल्या प्रॉब्लेम्स मी तिच्यासोबत शेअर करून त्याच्यातनं आम्ही मार्ग काढू शकतो, अशी पल्लवी आहे। आणि इतकी चांगली आणि मनाने खूप मायाळू आणि सगळ्यांवर प्रेम करणारी, अगदी जीव ओतून प्रत्येक काम करणारी अशी पल्लवी आहे। आणि पल्लवी, मला खरंच तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली आणि आपली या एवढ्या 25 वर्षांमध्ये जी काही फ्रेंडशिप